नमस्कार. संघर्ष वृत्तवाहिनीमध्ये आपलं स्वागत. घेऊया ठाणे आणि आसपासच्या परिसरामधील घडणाऱ्या महत्त्वाच्या घडामोडींचा आढावा. 1.25 कोटींचे दागिने घेऊन फरार कर्मचाऱ्यास अटक. पोलिसांनी वेषांतर करून माउंट आबूच्या जंगलात आवळल्या मुसक्या. ठाण्यातील एका ज्वेलर्स दुकानातील 1,30,00,000चे दागिने घेऊन पोबारा केलेल्या ऑफिस बॉयला नौपाडा पोलिसांनी माउंट आबू पर्वताच्या जंगलातून अटक केली आहे. त्याच्या ताब्यातून चोरीस गेलेल्या दागिन्यांपैकी 1,26,00,000चे दागिने हस्तगत करण्यात आले असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस निरीक्षक अभय महाजन यांनी दिली. नौपाडा पोलीस ठाण्याच्या हद्दीत असलेल्या विरासत ज्वेलर्स या दागिन्यांच्या दुकानात ऑफिस बॉय म्हणून काम करणारा विशाल सिंग राजपूत हा दुकानातील 1,30,14,000 रुपये किमतीचे दागिने घेऊन फरार झाला होता. या प्रकरणी दुकानाचे मालक यशवंत पूनमिया यांनी 11 मे 2024 रोजी नौपाडा पोलीस ठाण्यामध्ये फिर्याद दाखल केली होती. गुन्हा दाखल होताच नौपाडा पोलिसांनी आरोपीचा शोध घेतला असता तो घरी परतला नसल्याचे समोर आले. तसेच त्यांच्या मूळ गावचे नाव पत्ता कळू नये म्हणून आरोपीने दुकानात दिलेले आधार कार्ड व इतर दस्तऐवज काढून सोबत घेऊन गेला होता. त्यामुळे पोलिसांना तपासामध्ये अनेक अडचणी येत होत्या. घटनेच्या दिवशी आरोपी दुकानातून बाहेर पडल्यानंतर कोणत्या मार्गाने गेला याची माहिती घेण्यासाठी 100हून अधिक ठिकाणचे CCTV पोलिसांनी तपासले. त्यात आरोपीने पळून जाताना 8 ते 10 वेळा रिक्षा बदलून प्रवास केल्याचे व तो वसई रोडकडे पळून गेल्याचे स्पष्ट झाले. याच दरम्यान आरोपी राजस्थानमधल्या माउंट आबू येथे लपून असल्याची माहिती पोलिसांना 2 जून 2024 रोजी मिळाली. नौपाडा पोलिसांचे एक पथक त्वरित माउंट आबू येथे रवाना झाले. पोलिसांनी तेथे जाऊन आरोपींची चौकशी केली असता तो जंगलात लपून असल्याची माहिती मिळाली. पोलिसांनी जंगलात वेषांतर करून या आरोपीवरती पाळत ठेवून अखेर त्यास 7 जून रोजी अटक केली. आरोपीने गुन्ह्याची कबुली दिली असून त्यांच्या ताब्यातून 1,26,00,000चे दागिने जप्त करण्यात आल्याची माहिती पोलिसांनी दिली आहे. आरोपीस न्यायालयाने 12 जूनपर्यंत पोलीस कोठडी सुनावली आहे. दिनांक 11 मे 2024 रोजी विरासत ज्वेलर्सचे जे मालक आहेत यशवंत पूनमिया यांनी फिर्याद दिली की त्यांच्या दुकानामध्ये ऑफिस बॉय आणि सेल्समन म्हणून विशाल सिंग राजपूत म्हणून जो कामगार कामाला होता त्यांनी त्यांच्या दुकानातून विश्वासघात करून जवळपास 1807 ग्रॅम वजनाचे दागिने ज्याची किंमत साधारणतः 1,30,00,000 रुपये आहे ते चोरी केलेले आहेत. तर या संदर्भात आपण नौपाडा पोलीस स्टेशन येथे गुन्हा रजिस्टर क्रमांक 641/2024 हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे. आणि त्या गुन्ह्याचा तपास नौपाडा पोलीस स्टेशनचे गुन्हे प्रगटीकरणाचे अधिकारी जे आहेत ते सपोनी मंगेश भांगे यांनी सदरचा गुन्ह्याचा तपास केलेला आहे. तर सदर गुन्ह्याचा तपास करत असताना आरोपीची माहिती जेव्हा आम्ही काढली तेव्हा असं लक्षात आलं की आरोपीवरती पूर्वी देखील LT मार्ग पोलीस स्टेशन येथे एक चोरीचा गुन्हा दाखल आहे. आणि आरोपीचा शोध घेत असताना आम्ही जवळपास ठाणे शहरातील 100हून अधिक CCTV फुटेज तपासले. तर CCTV फुटेजमध्ये असं निदर्शनास आलं की आरोपी हा जवळपास ठाणेपासून त्यांनी वसईपर्यंत प्रवास केलेला आहे आणि जवळपास त्यांनी 8 ते 10 रिक्षा बदलल्या आहेत. तसेच त्यांनी राज्याबाहेरही प्रवास केलेला आहे. तर गुजरात आणि राजस्थान येथे देखील त्याने गेल्याचा निदर्शनास आलेला आहे. तर गुन्ह्याचा तपास करत असताना सपोनी भांगे जे आहेत त्यांना अशी माहिती मिळाली की आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरात लपून बसलेला आहे. तर त्या अनुषंगाने आम्ही माउंट आबू परिसरात त्यांनी आरोपीचा शोध घेतला आणि आरोपी जो आहे तो माउंट आबू परिसरातील जंगलामध्ये वेषांतर करून राहत होता. दिवसा तो वेषांतर करून राहत असे जंगलामध्ये आणि रात्री तो बसने प्रवास करत असे. आरोपीची विशेष मोडस अशी होती की त्याने लॉजवर कधी तो राहिलेला नाही किंवा त्याचा मोबाईल त्याने वापरलेला नाही. त्याने त्याचा मोबाईल जो आहे तो त्याने मुंबईमधूनच एका चालत्या ट्रकमध्ये त्याने ठेवलेला होता जेणेकरून पोलिसांना त्याचं वेगळं लोकेशन मिळेल. परंतु अत्यंत शिताफीने आमची तपासाची टीम जी आहे मंगेश भांगे आणि त्यांची टीम यांनी अत्यंत शिताफीने त्याला माउंट आबू परिसरातून ताब्यात घेतलेला आहे. आणि त्याने चोरी केलेल्या मालापैकी जवळपास 95% मुद्देमाल 1745 ग्रॅम मुद्देमाल जो आहे 1,26,00,000चा तो हस्तगत करण्यात आलेला आहे. सर्व नागरिकांना आवाहन करण्यात येत आहे की सध्या डासांमार्फत पसरणाऱ्या डेंग्यू या आजाराचा प्रसार रोखण्यासाठी प्रत्येकाने पुढील प्रमाणे कार्यवाही करावी. डेंग्यू आजार एडिस इजिप्ती हा डास चावल्याने होतो. या डासांची पैदास साचलेल्या किंवा साचवलेल्या स्वच्छ पाण्यामध्ये होते. 8 दिवसांपेक्षा जास्त दिवस पाणी उघडे व साचून राहिल्यास त्यात डास अंडी घालतात. अंड्यांच्या अळ्या तयार होऊन पुढे डास तयार होतात.
यासाठी आपल्या घरातील पाणीसाठे उदाहरणार्थ बॅरल्स, पिंपे, टाक्या, हौद, रांजणे इत्यादी दर आठवड्याला रिकामे करून घासून पुसून कोरडे करून पुन्हा भरावे. एक दिवस कोरडा दिवस म्हणून पाळावा. पाणी साठ्यांना घट्ट झाकणे बसवावीत किंवा जुनी साडी, चादर, धोतर यांनी बांधून झाकून ठेवावीत, म्हणजे डास त्यात जाऊन अंडी घालणार नाहीत. घराच्या गच्चीवर, आजूबाजूला, अंगणात कोठेही पाणी साचू देऊ नये. भंगार सामान उघड्यावर टाकू नये. उदाहरणार्थ टायर्स, प्लास्टिक सामान, कुंड्या, टाकाऊ वस्तू इत्यादी. अशा सामानात पावसाचे पाणी साठून त्यात डेंग्यूच्या डासांची पैदास होते. घरातील कूलर्स, फ्रीजच्या पाठीमागील ट्रे हे देखील वेळोवेळी कोरडे करावेत. लक्षात ठेवा, नुसत्या फवारणीने डास घनता कमी होत नाही, तर त्यासाठी डास पैदास ठिकाणे नष्ट करणे ही आपल्या सर्वांची जबाबदारी आहे. कोणताही ताप अंगावर न काढता जवळच्या शासकीय रुग्णालयात मोफत औषधोपचार घ्या. अशा प्रकारे नागरिकांनी सहकार्य केल्यास डेंग्यूचा प्रसार रोखणे सहज शक्य आहे. रेल्वेतून खाडीत पडणाऱ्या प्रवाशांचा आधार निसटला. जीवनरक्षक राजेश खारकर यांचे हृदयविकाराच्या झटक्याने निधन. धावत्या लोकलमधून विटावा खाडीत पडणाऱ्या 3,000हून जास्त प्रवाशांना जीवनदान देणारा विटावा येथील संवेदनशील मनाचा जीवनरक्षक राजेश खारकर याचे हृदयविकाराच्या तीव्र झटक्याने निधन झाले. खाडीमध्ये रात्री अपरात्री पडलेल्या आणि उड्या घेतलेल्या नागरिकांना शोधण्यासाठी कोण धावून येणार, अशा भावना पोलीस, अग्निशमन आणि आपत्ती व्यवस्थापनाकडून व्यक्त होत आहेत. जणू देवी देणगीच प्राप्त असलेला राजेश विटावा खाडी किनारी कुटुंबासमवेत अनेक वर्षापासून राहत होता. हजारो लोक बुडून मेले आहेत. रेल्वेमधून खाडीत पडलेल्यांचा आवाज एखाद्या देवी देणगीसारखा राजेश यांच्या कानावर अचूक पडायचा. धोधो पावसातही त्याला हे आवाज स्पष्ट यायचे आणि कशाचाही तमा न बाळगता रात्री बेरात्री तो पुराच्या पाण्यातही बेभानपणे खाडीत. रेल्वेतून खाडीत पडलेले किंवा जीवनाला कंटाळलेले नागरिक आत्महत्या करण्याच्या उद्देशाने खाडीत उड्या मारायचे. त्यावेळी त्यांच्या अंगावर किमती वस्तू असल्याची शक्यता देखील असते, पण राजेशने कधीच त्या वस्तूंना हात लावल्याचं ऐकिवात नाही. उलट पुढील कार्यवाहीसाठी तो पदरमोड करत असे, अशी माहितीही काही रहिवाशांनी दिली आहे. अनेक जीव वाचवलेल्या राजेशला वाचवण्यात मात्र नातेवाईकांना अपयश आले. त्याला आलेला हृदयविकाराचा झटका एवढा मोठा होता की दवाखान्यात पोहोचण्यापूर्वीच त्याचा मृत्यू झाला. सकाळी त्याच्यावर अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या निधनाने परिसरात सामाजिक क्षेत्रामध्ये हळहळ व्यक्त होत आहे. त्याच्या पश्चात पत्नी, मुले असा परिवार आहे. TJSB सौर शक्ती कर्ज, गो ग्रीन, करा वीज बिलावर बचत. आकर्षक व्याजदर, 84 महिने परतफेड कालावधी, 80% लोन, व्यावसायिक आणि उद्योजकांकरता सुद्धा. अधिक माहितीसाठी तुमच्या जवळच्या शाखेला भेट द्या किंवा संपर्क साधा. 1800-223-466 आणि 1800-266-3466. पाऊस सुरू तरी दिव्याचे नाले ओव्हरफ्लो. नालेसफाईची बोंबाबोंब. लवकरात लवकर नालेसफाई न केल्यास लोकांच्या घरात पाणी शिरल्यास तीव्र आंदोलन करणार रोहिदास मुंडे. दिव्यात नालेसफाईच्या नावाने धुळफेक करण्यात आली असून नालेसफाईचा बट्ट्याबोळ झाला आहे. यंदाच्या पावसाळ्यात दिव्यात पूरस्थिती निर्माण होण्याची भीती नागरिक व्यक्त करत आहेत. याच पार्श्वभूमीवरती नालेसफाईविषयी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन निवेदन देण्यात आले. संपूर्ण ठाणे महानगरपालिका क्षेत्रात 31 मेपर्यंत नालेसफाई झाली असल्याचा दावा पालिका प्रशासनाकडून करण्यात आला असला तरी दिवा परिसरात पूर्ण क्षमतेने नालेसफाई झाली नसल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. पावसाला नुकतीच सुरुवात झाली असून शहरात पाणी तुंबल्यास हे सर्व पाणी नागरिकांच्या घरात येईल अशी भीती दिव्यातील नागरिकांकडून व्यक्त करण्यात येत आहे. या सर्व गलतान कारभाराला दिवा प्रभाग समितीचे अधिकारी जबाबदार असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. ठाणे महानगरपालिका क्षेत्रामध्ये नालेसफाई पूर्ण झाली असल्याचा दावा प्रशासनाकडून केला जात आहे. दिव्यात मात्र नालेसफाई असमाधानकारक झाली असल्याचा आरोप नागरिकांकडून केला जात आहे. दिवा प्रभाग समितीच्या प्रमुख अधिकाऱ्यांनी दिव्याचा दौरा करणे अपेक्षित होते. अनेक ठिकाणी नाल्यातील पूर्ण गाळ काढला गेलेला नाही. केवळ वरच्या प्लॅस्टिकच्या पिशव्या काढत आलेल्या आहेत. नाले पूर्ण क्षमतेने साफ न केले गेल्याने मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडल्यास पाणी नागरिकांच्या घरात घुसण्याची शक्यता असते.
दरवर्षी हा प्रकार पाहायला मिळतो. तर अशा प्रशासनाच्या प्रमुख अधिकाऱ्यांवरती कारवाई होणं गरजेचं आहे, अशी मागणी ठाकरेंच्या शिवसेनेचे दिवा शहर संघटक रोहिदास मुंडे यांनी आयुक्त सौरभ राव यांची भेट घेऊन केली आहे. लवकरात लवकर हे काम पूर्ण न झाल्यास ठाणे महानगरपालिका मुख्यालयाच्या गेटवर सदर कचरा आणून टाकण्यात येईल, असा इशाराही रोहिदास मुंडे यांनी यावेळी पत्रकारांशी बोलताना दिला आहे. ठाणे महानगरपालिकेकडून आयुक्त सौरभ राव यांनी 31 मे ही ठाणे महानगरपालिकेच्या हद्दीतील नालेसफाईची डेडलाईन दिलेली होती. परंतु आपण पाहाल तर आज 10 तारीख आली तरी दिव्यातील नाले साफसफाई झालेली नाहीत. आज दिव्यात नाले तसेच तुंबलेले आहेत. याचे फोटो आम्ही आणि व्हिडिओ आयुक्तांच्या भेट घेऊन त्यांना त्यांच्या निदर्शनास आणून दिलेलं आहे की आपण जे आदेश दिला होता त्या आदेशाला दिवा प्रभाग समिती सहाय्यक आयुक्त अक्षय गुर्दे यांनी केराची टोपली दाखवलेली आहे आणि त्यांनी इथल्या नालेसफाईचा दौरा करणं अपेक्षित होतं. पण त्यांनी असं कोणताही नालेसफाईचा दौरा न करता आज दिव्यात नाले तसेच तुंबलेले आहेत. त्यामुळे याचाच फटका पाऊस पडल्यानंतर दिव्यातील नागरिकांना होतो. त्यांच्या घरात पाणी जातं आणि त्यांच्या वस्तूंचं अतोनात नुकसान होतं. हे दरवर्षीचं चित्र दिव्यात आहे. परंतु हे चित्र असताना सुद्धा आज दिवा प्रभाग समितीचे सहाय्यक आयुक्त याकडे दुर्लक्ष करतात. त्याच्यामुळे आज आम्ही आयुक्तांची भेट घेतली आणि त्यांना एक विनंती केली की अशा बेजबाबदार अधिकाऱ्यावर तात्काळ निलंबनाची कारवाई करावी. आयुक्तांनी आम्हाला आश्वासन दिलंय की येत्या 2-3 दिवसातच हे नाले पूर्ण साफसफाई केले जातील आणि लवकरच आम्ही दिव्याचा दौरा करू. जर नाले सफाई या 8 ते 10 दिवसात झाली नाही तर तोच कचरा आम्ही ठाणे महानगरपालिकेच्या मुख्यालयासमोर आणून टाकू आणि तीव्र आंदोलन दिवावासियांच्या तर्फे करू. तर हे होतं संघर्ष वृत्तवाहिनीचं आजचं बातमीपत्र. उद्या पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी ताज्या घडामोडींसह. तोपर्यंत नमस्कार.